आणि त्या दरम्यान इव्हन आईला माहितीच नसतं की ती प्रेग्नेंट राहिली आहे त्या काही दिवसात इनिशियलच्या. तर म्हणून जर प्री कन्सेप्शन पासून जर हे संस्काराची माहिती दिली वुड बी कपलला तर खूपच छान बाळाची फाउंडेशन होईल. मला पहिल्यांदा एक करेक्शन करायचं इथे, नॉर्मल डिलिव्हरी आपण जे म्हणतो, सी सेक्शनने आलेले बाळ पण नॉर्मलच असतं. सो बट हा नॉर्मल ह्याला का पॉप्युलर वर्ड आहे तो सर्वांनी समजला पाहिजे की इट इज वजायनल डिलिव्हरी. प्रेग्नेन्सी हा काही आजार नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्वाची नॉर्मल ही एक नॅचरल प्रोसेस. जसं आपल्याला मेन्स्ट्रुएशन येतं आपण ते कसं शिकतो की ठीक आहे नॅचरली. सरोगेसीमध्ये नक्कीच तुम्ही तिघांनी मिळून जर केलं तर त्या बाळावर भले ती वूम म्हणजे क्षेत्र दुसऱ्यांचं आहे पण तुमचं बीज आहे. नमस्कार, मीटिंग पॉइंट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा पॉडकास्टचा विषय आहे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार हा आपल्या भारतीय संस्कृतीमधला एक प्राचीन विषय आहे, प्राचीन प्रथा आहे जी गर्भात असलेल्या बाळावरती, त्याच्या चारित्र्यावरती, त्याच्या व्यक्तिमत्वावरती काम करते. सो ह्या विषयावरती बोलायला आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर नूतन पाखरे यांना, जे गेल्या 20 वर्षाहून अधिक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहेत, योगा टीचर आहेत, ऑथर आहेत आणि गर्भसंस्कार हा त्यांची स्पेशालिटी आहे. सो बोलूयात ह्या विषयावरती डॉक्टर नूतन पाखरे बरोबर. नमस्कार डॉक्टर नूतन, वेलकम टू मीटिंग पॉइंट पॉडकास्ट. नमस्कार, थँक्यू सारिका फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. माय प्लेजर ऑलवेज. सो डॉक्टर, गर्भसंस्कार हे एवढं ऐकण्यात येत आहे आजकाल. काय आहे गर्भसंस्कार? म्हणजे आपल्याला जर थोडक्यात किंवा ते समजून घ्यायचं असेल तर ते काय आहे? गर्भसंस्कार म्हणजे काय? बघ, गर्भसंस्कारमध्ये 2 शब्द आहेत, गर्भ आणि संस्कार, राईट? तर ह्या दोन्हींची जी व्याख्या आहे ती आयुर्वेदात दिलेली आहे. गर्भ म्हणजे काय तर स्त्रीबीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन एक नवा जीव निर्माण होतो, पण ते एकत्र येताना एक नवीन आत्मा इन्व्हाइट होतो. तर गर्भ म्हणजे काय तर ते स्त्रीबीज, पुरुष बीज आणि आत्मा ह्या तिन्हींचा संयोग गर्भनलिकामध्ये होतो आणि त्याच्यानंतर गर्भ निर्माण होतो. बरोबर. आता गर्भ म्हणजे जायगोट इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर, आणि त्याच्यानंतर त्याची प्रोसेसिंग सुरू होते. तर संस्कार म्हणजे प्रोसेस आहे, इट इज अ क्रिया. म्हणजे ही प्रक्रिया आहे. तर ती जेव्हा बाळ गर्भनलिकेमधून नंतर गर्भाशयात येतं आणि त्या दरम्यान पण बरेच काही मल्टिप्लिकेशन होतात त्या बाळाचे. म्हणजे 1 सेलचा 2 सेल, 2 सेलचे 4 सेल, असे भरपूर मल्टिप्लिकेशन आणि प्रोसेस असते ते. आणि त्या दरम्यान इव्हन आईला माहितीच नसतं की ती प्रेग्नेंट राहिली आहे त्या काही दिवसात इनिशियलच्या. तर म्हणून जर प्री कन्सेप्शन पासून जर हे संस्काराची माहिती दिली वुड बी कपलला तर खूपच छान बाळाची फाउंडेशन होईल. आणि इव्हन आई वडिलांची पण त्याच्यामध्ये काय ते म्हणतात आपण ऍडिशन होईल की त्यांचं इनपुट, अदर दॅन हॅव्हिंग सेक्स अँड हॅव्हिंग दॅट इंटिमेसी टू प्रोड्यूस चाइल्ड, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नर्चर इट विथ कॉन्शियस माइंड. करेक्ट. सो हा प्रोसेस जो आहे तो दॅट कॅन बिगिन इवन बिफोर यू प्लॅन फॉर प्रेग्नन्सी. एक्झॅक्टली. येस. सो सुरुवातीपासून. सो इज देयर एनी पिरियड की बाबा ह्या काळापासून यू शुड स्टार्ट प्लॅनिंग किंवा असं काही आहे का? साधारण बघ कसं असतं, प्लॅनिंगला कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त वर्ष दिलं तर गरजेचं आहे. कारण की आता सध्या तर बरेच जण लेट प्रेग्नेन्सीचा विचार करतात, इव्हन लग्न उशिरा होतं आणि कन्सेप्शन त्याच्यानंतरची गोष्ट त्यांना वाटलं तर पुढे ते करतात. तर ऑलमोस्ट 30-35च्या वरतीच वय जातं. तर त्यासाठी मग जेव्हा तुम्ही विचार करायला लागता आणि मग तुम्ही प्रेग्नेन्सी राहत नाही हा प्रश्न येतो. आणि का राहत नाही त्याच्यानंतर बरेचसे डॉक्टर टेस्ट करायला सांगतात आणि मग बरेच प्रॉब्लेम तुम्हाला कळून येतात. अरे स्पर्म काउंट कमी आहे, अरे मला PCOD आहे, मला फायब्रॉइड आहे, मला हे, मला ते, अशा सगळ्या गोष्टी मध्ये मग ते वेळ निघून जातो. मग ते पहिल्यांदा नीट करायला लागतं. म्हणून मी सांगते की जवळपास 1 वर्ष अगोदर तरी तुम्ही प्रिपेअर करायला घ्या. म्हणजे तो एक विंडो पिरियड मिळेल की एक्झॅक्टली तुम्हाला बाळ हवंय. तर मग तोपर्यंत तुमचं पहिल्यांदा क्लेन्झिंग प्रोसेस झाली पाहिजे, ते दोष निघाले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करून
इव्हन स्टेट ऑफ माइंड पण खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. राईट. दोघांचं असं. सो तुम्ही क्लेन्झिंग आता म्हणालात, म्हणजे आपण पंचकर्मा वगैरे करतो आयुर्वेदामध्ये. हा, म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाने नक्कीच पंचकर्म ही चांगली म्हणजे प्रोसेस आहे, ज्याने तुम्हाला जर, पण पंचकर्म पण कसं आहे की ज्यांना दोष आहेत त्यांनीच करावं असं नाहीये. पंचकर्म मध्ये पण की तुम्हाला नॉर्मल जरी असले, तुम्हाला वाटत असेल तुम्ही हेल्दी आहात वगैरे, तर पंचकर्म ही प्रोसेस ऍक्च्युली जे हेल्दी स्टेट आहे ती कंटिन्यू राहण्यासाठी करणारी प्रोसेस आहे, केली जाणारी. आणि जर असे दोष निघाले तरीही आपण एक क्युरेटेड आपण पंचकर्मामध्ये काय काय आपण त्यांना देऊ शकतो हे तुम्हाला डॉक्टर नक्कीच गाईड करतील. बरोबर. आणि स्पेसिफिकली वुमेनमध्ये, स्त्रियांमध्ये उत्तर बस्तीचा प्रयोग केला जातो, पण ते आयुर्वेदिक गायनेकॉलॉजिस्ट कडे जाऊन ते करायचं आणि त्याची माहिती मिळेल असं. तर क्लेन्झिंग नक्कीच ह्याने फायदा नक्कीच होतो. ओके ओके. सो मग गर्भसंस्कार हा फक्त आपण आयुर्वेदामध्येच आहे की, किंवा आयुर्वेदाचा रोल काय म्हणता येईल ह्याच्यामध्ये? मग आयुर्वेदामध्ये ज्या संहिता आहेत आपल्या, चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता, ह्याच्यामध्ये गर्भ आणि संस्कार ह्या दोघांची परिभाषा दिलेली आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलंय की गर्भ म्हणजे शुक्र शोणित जीव संयुगे तू खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा. ओके. आणि हे गर्भाची व्याख्या दिलेली आहे. वाव. आणि म्हणजेच जे मी अर्थ सांगितला की कुक्षीमध्ये हे तिन्ही गोष्टी एकत्रित येतात, त्याला गर्भ म्हणतात. आणि संस्कार म्हणजे संस्कारोही गुणांतर आधान. ओके. म्हणजे गुण आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपली मुलं बेस्ट असावी, पण ती बेस्ट म्हणजे काय हे जर विचारलं तर प्रत्येकाला प्रश्न पडतो, अरे बेस्ट म्हणजे काय? की ठीक आहे, जास्तीत जास्त इंटेलिजंट मूल येतं, की जास्तीत जास्त सक्सेसफुल व्हायला हवं, दिसायला सुंदर हवं माझं बाळ, असं सगळ्यांच्या छोट्या 2-3च, आणि मग संपतात त्यांचे शब्द संपतात. म्हणून मग नक्की बेस्ट म्हणजे काय, तर ते मेंटली त्यांना प्रश्न विचारून त्यांना खरोखरच त्यावर विचार करायला लावावं लागतं. तर ती एक प्रोसेस आहे. म्हणजे कुठले गुण एक्झॅक्टली तुम्हाला बाळात पाहायचे, मॅनिफेस्ट करायचं, म्हणजे तुम्ही विचार करा तर मग ते मॅनिफेस्ट होणार. राईट. सो थॉट्स, वर्ड्स अँड ऍक्शन ह्या 3 गोष्टींचा समन्वय झाला पाहिजे. बरोबर. आणि त्याची एक प्रोसेस आहे, तेच संस्कार आहे. करेक्ट करेक्ट. सो ह्याच्यात पूर्ण फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट असणार नाही का? ना की फक्त हजबंड वाईफ, पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व असायला पाहिजे ना ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये? नक्कीच. पण आता पूर्ण फॅमिली तू आज जर विचारलं तर फॅमिलीमध्ये 2च व्यक्ती असतात. येस, न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात. पण समजा जिथे एकत्र कुटुंब असेल तर त्यांचा रोल खूप मोठा असेल नाही? नक्कीच असतो. इनफॅक्ट तू जर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा स्पेसिफिकली महाराष्ट्रीयन मध्ये पहिल्यांदा आई वडिलांना असं आशा लागते की अरे बाळ कधी येणार. खरी गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर 3-4 वर्ष ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न त्यांना मनात असतो, ते विचारत नाही डायरेक्टली, पण त्यांना वाटतं की आता एक तरी मूल व्हावं. बरोबर. त्यांची इच्छा असते. सो हे जे पूर्ण पूर्वीच एकेकाळी आपलं जॉईंट कुटुंब होतं, सगळे एकत्र राहायचे वगैरे, तर त्याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीममुळे प्रेग्नन्सी फार स्मूथ व्हायची नाही का? तो प्रोसेस पूर्ण स्मूथ होता. कारण आता एवढे प्रॉब्लेम्स ऐकायला मिळतात ना, की कितीतरी लेडीजना 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून किंवा कन्सीव्ह झाल्यापासून मग बेड रेस्ट सांगतात, हे ते वगैरे. पूर्वी हे फार कमी ऐकायला मिळायचं. इजंट इट? असं म्हणतात की इट टेक्स विलेज टू रेज वन चाइल्ड. खरी गोष्ट आहे. आणि ते विलेज म्हणजेच घरचे सगळे. तर पूर्वी इनफॅक्ट जास्त 2पेक्षा जास्त मुलंही असायचे, पण ते कधी मोठे झाले आई वडिलांना ते कळायचंही नाही की घरचे म्हणजे प्रत्येक जण सहभाग असायचा त्या मुलाला वाढवण्यासाठी. म्हणून ते नोकरी जरी करत असेल तरी पण मूल वाढलं जातं, छान संस्कार होतात, सगळं काही होतं असं गोष्ट आहे. तर आता मग ती न्यूक्लिअर फॅमिली हा इश्यू आल्यामुळे काय होतं की आई वडिलांना बर्डन व्हायला लागले की नोकरी पण करायची, मुलांची पण सगळी काळजी घ्यायची, खाणं पिण्यासहित त्यांना स्कूलला पाठवणं, स्कूलवरून आल्यानंतर त्यांचं होमवर्क घेणं, त्यांच्याबरोबर बसणं, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टींना वेळच कमी पडायला लागलाय कपल्सला. करेक्ट. खूप ओढाताण व्हायला लागली. खूपच. राईट. आता
गर्भसंस्कारच्या दृष्टीने जर प्रेग्नन्सी म्हणजे कन्सीव्ह करायचं असेल वगैरे तर इट हॅज टू बी अ लिटल प्लॅन्ड. येस. बरोबर. येस. तर त्याच्यामध्ये मग कम्पेअर टू दॅट जेव्हा अनप्लॅन्ड होतं, प्रेग्नन्सी अनप्लॅन्ड असते, मग तिथे गर्भसंस्कारचा रोल आपण कधीपासून सुरू करू शकतो किंवा खूप चांगला प्रश्न आहे, कारण की 50% प्रेग्नन्सी ऍक्च्युली अनप्लॅनच असतात. अच्छा. मी तर म्हणेन 50%पेक्षा जास्तच असेल, पण 50% तरी माझ्या वाचण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं होतं माहितीये का, की जे सौमनस्य गर्भधारणा ही एक अगेन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की गर्भधारणा कधी राहते, जेव्हा कपलचं माइंड एकदम शांत, पीसफुल आणि तयारी असते त्यांची की ती रिस्पॉन्सिबिलिटी पुढे कॅरी आउट करण्याची, नर्चर करायचं बाळाला. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तर तयारी नसेल, समजा अनप्लॅन राहिली प्रेग्नेन्सी, पण मग दोघांना निदान आनंद व्हायला हवा. बरोबर. बरोबर. दुःख झालं की मग तो एक पहिला तुम्ही संस्कार टाकता, अरे माझ्या आई वडिलांना मी नकोय. ओके. अच्छा. म्हणजे हा पहिला थॉट, म्हणजे बाळ जरी छोटस असलं, म्हणजे ते जस्ट तयारीच्या ह्याच्यामध्ये असलं तरी ते सेन्सेशन, इमोशन कनेक्टेड आहेत, कारण तो आत्मा आहे. राईट. कारण आयुर्वेदामध्येच ही डेफिनेशन आहे की आत्मा येतोय, नवीन आत्मा शरीराचं रूप धारण करतोय. राईट. त्याचा इम्पॅक्ट होतो. नक्कीच नक्कीच होतो इम्पॅक्ट. पण जर तयारी नसेल तर थोडंसं समजून, एज्युकेशन देऊन, असं घाबरण्याची गोष्ट नाहीये. म्हणजे की कारण मग 50% लोक म्हणतील अरे आमचे तर अनप्लॅन तरी पण सगळं चांगलं, असं नक्कीच म्हणतील लोक. आणि मी मान्यही करते की असं काही नाहीये की तेवढं सगळ्यांनाच इफेक्ट होईल, कारण खूप सारे फॅक्टर्स असतात. म्हणजे तुमची सबकॉन्शियस माइंड मध्ये कदाचित तुम्हाला पाहिजे असेल ते, पण तुम्हाला बाहेर माहिती नसेल, असंही आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला फक्त ते स्वीकार करायचं आणि त्याला नर्चर करायची तयारी करायची, मग सगळं छान होतं. दुसरं, IVFच्या थ्रू पण कन्सीव्ह करतात. हो. बऱ्याच वेळा. हो. त्याच्यामध्ये द मदर गोज थ्रू अ लॉट. म्हणजे खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे किंवा पेनफुल प्रोसेस पण आहे टू सम एक्सटेंट. राईट. सो तेव्हा ऑफकोर्स कन्सीव्ह झाल्याचा आनंद फारच वेगळा असतो की फायनली कन्सीव्ह झालाय वगैरे. पण त्याच्यामध्ये मग गर्भसंस्कार फॉर द मदर सुरुवातीपासून काही करता येतो का, फॉर हर पीस ऑफ माइंड किंवा हर मेंटल प्रिपरेशन टू कन्सीव्ह किंवा असं काही? नक्कीच. तर मला इथे एक रेफर करायची माझी, म्हणजे माझ्याकडे असेच जास्त करून केसेस आहेत. आजकाल प्रेग्नन्सीज 35+ नंतर राहते किंवा राहण्याचं चालू होते, तर हाय रिस्क प्रेग्नन्सीचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे IVF सेंटरच जास्त झालेले आहेत. म्हणूनच माझं ऍक्च्युली हेच विजन आहे की गर्भसंस्कार सेंटर असावे. की गर्भसंस्कार हे काय हेच आपण विसरून चाललेलो आहे. बरोबर. तर पहिल्यांदा गर्भसंस्कार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला मनाची तयारी, शरीराची तयारी, दोन्ही गोष्टीचा समन्वय कसा होईल त्याची तयारी, ह्या सगळ्यासाठी टूल आहेत. तर ते टूल्स कुठले, तर जसं पहिल्यांदा तर काउन्सिलिंग, समुपदेशन खूप गरजेचं आहे की काउन्सिलिंग करणं, सांगणं त्यांना, आणि मग त्यांची म्हणजे ते स्वीकार करणं. त्याच्यानंतर मग त्यांनी जेव्हा तयारी सुरू केली तर कसं, कुठले ओव्युलेशन डे आहेत, मग तुम्ही कधी, म्हणजे नॅचरली कधी कधी IVFचं विचार करतात आणि नॅचरलीही राहून जातं. असं आहे. तर IVF हा तर पर्याय तुम्ही ठेवा, पण तो थोडासा प्रयत्न करा सुरुवातीला. नैसर्गिकरित्याच तुम्हाला राहू शकतं जर तुमचं मन आणि शरीर हे हेल्दी असेल तर. त्यासाठी योग प्रॅक्टिस झाले, आपले मंत्र चॅन्टिंग झाले, व्हिज्युअलायझेशन झालं, इन्वोकिंग दॅट डिवाइन एनर्जी टू हेल्प यू टू कन्सीव्ह, आणि कन्सीव्हच्या नंतर पण ते नर्चरिंग, कंटिन्युटी. तर गर्भसंस्कारमध्ये फक्त कन्सेप्शनच नाही तर पोस्ट कन्सेप्शन आणि चाइल्ड बर्थ आणि पोस्टनेटल या 4ही स्टेजेसचा फायदा नक्कीच त्या बाळ आणि आईला होतो, आणि शिवाय पूर्ण फॅमिलीला होतो. सगळ्याच दृष्ट्या, म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि इकॉनॉमिकली पण आपण विचारलं, फायनान्शियली पण तुम्हाला खूप कमी बर्डन येईल, कारण बाळ कमी आजारी पडणार तुमचं, तुम्हाला कमी सुट्ट्या काढाव्या लागणार. तर तुम्ही फक्त तुम्हाला 9 महिने आणि 9 महिन्याच्या अगोदरचे जे काही तयारीसाठी तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करायचंय, ती सगळी माहिती गर्भसंस्कार मध्ये आहे.
आणि तीच दिली पाहिजे. मग मला नाही वाटत की कुठले कपलला वाटेल की नाही करावं म्हणून. नक्कीच खूप सुंदर आहे गर्भधारणा आणि त्याच्यानंतर बाळ आपलं आपल्या हातात असणं, एक आपलं बेस्ट व्हर्जन असतं ते. करेक्ट असं आहे. लवली. ह्याच्यात काही स्पेसिफिक आपण मंत्रा चॅन्ट करतो का? कुठला स्पेसिफिक मंत्र आहे का की मंत्र चॅन्टिंग इन जनरल इज गुड? आता बघ, मंत्र खूप पॉवरफुल आहेत. बरोबर आहे. मंत्र चॅन्टिंग आपण इझिली म्हणतो, पण ते शिकायला लागतात की कसे चॅन्ट करायचे. एक एक शब्दाचा आपल्या पूर्ण एंडोक्राईन ग्लँड्सवर त्याचा इफेक्ट असतो. असं आहे. एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे तेच जे आपल्या हॉर्मोन्स वर काम होतं. आणि आजकाल बघतो आपण हॉर्मोन इम्बॅलेन्स खूप आहेत आणि त्याच्यामुळेच PCOD वगैरे असे सगळे, थायरॉइड म्हणा, PCOD असे सगळे आजार आहेत. तर ते मंत्र चॅन्टिंग पहिल्यांदा शिकून घ्या. जर नसेल येत तर जे चॅन्ट करतात त्यांना ऐका तुम्ही. आणि सिम्पल, मी तर म्हणेल की खूप कॉम्प्लिकेटेड ह्याच्यामध्ये जाऊच नका. सिम्पल ओम चॅन्टिंग, इफ यू डू इट रेग्युलरली 21 राउंड्स डेली इन काम अँड क्वाईट स्टेट ऑफ माइंड, इट विल हेल्प. असे, कारण ओम मध्ये भरपूर पॉवर आहे. ब्रह्मा विष्णू महेश तिन्हीची पॉवर त्या ओम 3 अक्षरामध्ये. वाव. आता एक थोडासा सेन्सिटिव्ह आणि नाजूक विषय. बऱ्याच रेप केसेसमध्ये जेव्हा स्त्रिया डिसाईड करतात की नाही मला ती म्हणजे जर प्रेग्नंट राहिल्यात आणि शी वॉन्ट्स टू कंटिन्यू विथ द प्रेग्नन्सी, मग त्याच्यामध्ये गर्भसंस्कार ह्या प्रोग्रामचा कितीतरी फायदा होऊ शकतो नाही का? कारण एकतर ट्रॉमॅटिक सिच्युएशनमधून झालेला हा प्रोसेस आहे ना, त्याच्यावरती काय विचार आहेत डॉक्टर? बघ, आपण बघितलं जर असं US मध्ये, मी आत्ता रिसेंटली एक स्टडी वाचली, त्याच्यामध्ये सांगतात की 64,000 रेप केसेसमधून म्हणजे प्रेग्नन्सी राहिली आहे. आणि अबॉर्शन करून देत नाही. तर काही जणांना इव्हन कंट्री सोडून दुसरीकडे जाऊन अबॉर्शन करून घेतात, कारण त्यांना नकोय. आणि नसल्यामुळे कधी कधी असं कंटिन्यू करावं लागतं. कमी वयामध्ये रेप झाला तर नक्कीच अबॉर्शनची म्हणजे फॅसिलिटी असायला पाहिजे. आपल्या इंडियामध्ये पण अशी एक केस झाली होती, तर लॉने अलाव केलं की तुम्हाला नाही ठेवायचंय तर यू कॅन गो अहेड इवन आफ्टर 24 वीक्सच्या नंतर. पण त्यांना कारण तिला कळतच नाही ना, 14-15 वयाच्या मुलीला काय कळणार ती प्रेग्नेंट आहे किंवा काय झालंय. बरोबर. तर म्हणून मग तो एक लॉ झालेला आहे. पण जर कुणाला कंटिन्यू करायचंय, सपोज ती जर ॲडल्ट एजमध्ये झालंय तसं आणि कंटिन्यू करायचंय, तर त्याच्यामध्ये नक्कीच खूप मेंटल हेल्थ रिलेटेड आपल्याला काम करावं लागेल. कारण तो पहिल्यांदा जो ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स आहे तो एलिमिनेट करणं गरजेचं आहे. आणि काउन्सिलिंग सहित तिला बाकीचे योग प्रॅक्टिस म्हणा किंवा माहिती सगळ्या गोष्टीची, की आपण कसं लेट गो करून. खूप कठीण आहे, म्हणजे भरपूरच कठीण आहे. आय डोंट नो की किती जणींना वाटेल की ते कंटिन्यू ठेवावं म्हणून. करेक्ट. सो त्याच्यामध्ये गर्भसंस्कार जर त्यांनी केला तर होईल फायदा नक्कीच. पण एवढंच की आपल्याला त्या लेवलपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या म्हणजे अशा जे एकतर रिपोर्ट करत नाही ना. बरोबर. अशा म्हणजे रिपोर्टिंग होत नाही की ही प्रेग्नन्सी आउट ऑफ दॅट रेप इश्यू झालेला आहे. अर्ध्या केसेस तर रिपोर्टच होत नाही, म्हणून आपल्याला नक्की संख्या माहिती नाही. बरोबर. सो एकंदरीत एक साधारण डिलिव्हरीच्या प्रोसेसबद्दल थोडं बोलायचं होतं. एक आहे की एक तर नॉर्मल डिलिव्हरी सिस्टम असते आणि एक C-सेक्शनच्या थ्रू होत असते. तर त्या दोघांचं आपण कंपॅरिझन करायचं म्हटलं तर अगेन बऱ्याच लोकांचे स्पेसिफिक विचारही आहेत ह्या बाबतीत. कोणाला C-सेक्शन फार कन्व्हिनियंट वाटतं की का कोणी नॉर्मल डिलिव्हरीच्या थ्रू जावं, इतकं पेनफुल प्रोसेस आहे वगैरे वगैरे. Whereas normal delivery is a good process, a natural process of deliveries, right? तर त्याच्यामध्ये बाळावर काय परिणाम होतो दोन्ही प्रोसेसच्या थ्रू, त्याच्यावर काही थोडंसं माहिती? मला पहिल्यांदा एक करेक्शन करायचं इथे. नॉर्मल डिलिव्हरी आपण जे म्हणतो, C-सेक्शनने आलेले बाळ पण नॉर्मलच असतं. सो बट नॉर्मल ह्याला का पॉप्युलर वर्ड आहे तो सर्वांनी समजला पाहिजे की इट इज अ वजायनल डिलिव्हरी. सो देवाने आपल्याला बनवतानाच एक वजायना हा एक मार्ग दिलेला आहे की जिथून आपण इवन कन्सेप्शन पण
म्हणजे इंटरकोर्सच्या नंतर स्पर्म पण त्यानेच येतो. राईट. त्याच्या आधी आपल्याला पिरियड्स दिलेले आहेत, कारण की तो भाग आपला सेन्सिटिव्ह होण्यासाठी आणि आपलं लक्ष त्या भागाकडे जाण्यासाठी आणि त्या भागाची काळजी घेण्यासाठी पिरियड्सचं आपल्याला दिलेलं आहे. नंतर तुम्ही जेव्हा रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये येता तेव्हा बाळ राहतं, त्याच्यानंतर बाळ त्याच रस्त्याने यावं, कारण की ते सगळे ट्रेनिंग झालेलं आहे ना त्या बाळात. आणि तो भाग बनलेला आहे असा की जेव्हा बाळाचं वजन एक साधारण 3 किलोपेक्षा कमी असेल तर नक्कीच पॉसिबल आहे की तुमचे वजायना किंवा बाकीचे मसल फ्लेक्सिबल होतात आणि बाळ येतं. जर हेड लो असेल तर नक्कीच नॅचरली एकदम स्मूथ प्रोसेस असते त्याची. पण आता खूप जण, जसं माझा एक व्हिडिओ खूप ट्रोल झाला या गोष्टीवर, माझं म्हणणं कुठलंच अगेन्स्ट नव्हतं सी सेक्शनच्या. सी सेक्शन समटाइम्स इट इज लाईफ सेव्हिंग. राईट. की हाय रिस्क प्रेग्नन्सी जास्त आहे जसं आपण डिस्कस करतोय त्याच्यामुळे, आणि बाळाचं वजन जास्त वाढलंय सध्या. ओके. 3 किलोच्या वरतीच बाळ झालेलं आहे, म्हणून ते डोकं जर मोठं असेल तर त्या केनॉलमधून, वजायनल केनॉलमधून येण्यासाठी कदाचित प्रॉब्लेम होत असेल. म्हणून डॉक्टर तुम्हाला लास्ट मिनिटला, तू बरंचसं ऐकलं असेल की लास्ट मिनिटला म्हणजे सगळं ठीक होतं आणि लास्ट मिनिटला ऑन द टेबल डॉक्टर म्हणे नाही आपल्याला सी सेक्शन करावं लागेल. तर नक्कीच कुठलाही डॉक्टर हा विचार करत नाही की आपल्या हातून कोणाचं काही बरं वाईट व्हावं. बरोबर. म्हणून सेफ्टीच्या दृष्टिकोनाने नक्कीच सी सेक्शन इज गुड, आणि त्याची संख्याही जास्त वाढलेली आहे आता सध्या. सी सेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दुसरं पेन इश्यू, पेन थ्रेशोल्ड फार कमी झालेला आहे बायकांचा. गोष्ट आहे. हो. आणि भीती, तो पेन जास्त का होतं की भीती असते, फिअर. मग आता ह्या 2 गोष्टींवर जर आपण काम केलं, योगा प्रॅक्टिस म्हणा किंवा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासूनच ट्रेनिंग दिलं, रेग्युलर योगा प्रॅक्टिस 1 तास केली आणि जेवण व्यवस्थित ठेवलं, ऍक्टिव्हिटी व्यवस्थित ठेवला, आराम व्यवस्थित केला, तर सगळी प्रेग्नन्सी पण नैसर्गिकच क्रिया आहेत आणि ती बाळ पण नैसर्गिकरित्याच येणार ते. बरोबर. पण आपले मसल आकुंचित होतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात जास्त स्ट्रेस किंवा टेन्शन घेतलंय. करेक्ट. तर मसल अँड माइंड हे दोन्ही कनेक्टेड आहेत. जेव्हा तुम्ही मसल कॉन्ट्रॅक्ट होत, म्हणजे टेन्शन असतं तेव्हा मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, जेव्हा मसल तुम्ही रिलॅक्स ठेवता माइंड रिलॅक्स होतं. ह्या दोघांचं खूप रिलेशन आहे. म्हणून योगा प्रॅक्टिसमध्ये आपण स्किलफुल ते मसल ट्रेनिंग करतो, माइंडवरच कंट्रोल करण्यासाठी, कंट्रोल तर नाही, चॅनलाइज करण्यासाठी आपण काम करतो. बरोबर. म्हणून ह्याने नक्कीच ती थ्रेशोल्ड वाढेल प्रेग्नेन्सी योगने. आणि मी त्याच्यावर पुस्तकही लिहिलंय म्हणूनच की, आणि ते प्रॅक्टिस पण मी करून घेते, तर त्याने खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. तर जेव्हा एक स्त्री विचार करेल की हे नॅचरल रूट आहे आणि मला त्याने बाळाला आणायचंय, तर ती मॅनिफेस्ट होणार आहे. तुम्ही जो विचार करता तसं होतं. बरोबर. मोस्ट ऑफ द, तुम्ही बघा मोठ्या लोक ह्या गोष्टीवर सारखे बोलत असतात आणि सांगत असतात त्यांच्या अनुभवाने, तर ते होतं. पण पेनमुळे आपण हे रेस्ट्रिक्ट करतोय. बरं, वजायना थ्रू जेव्हा बाळ येतं तेव्हा 2 गोष्टी, एक तर मान्य आहे की पेन आहे, पण तुमच्या शरीरात एक एंडॉर्फिन म्हणून पेन किलर हॉर्मोन्स आहे जो रिलीज होतो. येस. त्यावेळेस ते पेन बेअर करण्याची कॅपॅसिटी तुम्हाला ऑलरेडी आहे, पण तो रिलीजच होत नाही. ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज होतो जो बाळाला नॅचरली पुश करतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात युटराईन मसल. आणि जेव्हा बाळ वजायनाच्या रूटने येतं तर वजायनामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया म्हणून आहे, आणि तो बॅक्टेरिया काय करतो की इम्युनिटीसाठी खूप बाळाला गरजेचा आहे तो. ओके. आणि बाळाचे जे बाळ असतं जेव्हा गर्भाशयात तेव्हा एमनेटिक फ्लुइड बाजूला असतं. बरोबर. त्याच्यामुळे खूप लिक्विड असतं आणि ते ब्रीथ करत नाही, ते आईच्या ब्रीदिंगवर ते बाळ ब्रीथ करत असतं, कारण लंग्स अंडर डेव्हलपमेंटमध्ये असतात. तर जेव्हा तो वजायनाच्या इथून येत असतो तो स्क्वीझिंग होतं, म्हणून एक्स्ट्रा फ्लुइड ते निघतं बाहेर, आणि बाळाची रेस्पिरेटरी सिस्टम खूप हेल्दी होते आणि बाळ इंडिपेंडेंटली ब्रीथ करायला लागतं. आणि जे त्याच्या अॅनाटॉमिकली जर मी सांगायला गेले तर खूप मोठं होईल, पण एक 3 टाइप्सचे जे होल्स आहेत ते पण शंट होतात, म्हणजे तो इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढल्यामुळे, आणि त्याच्यामुळे इम्युनिटी खूप छान होते. कारण आपण आयुष्यभर आपण ब्रीदिंग आणि ऑक्सिजन ही आपली लाईफ आहे. ट्रू. राईट. म्हणून काही बाळं जेव्हा सी सेक्शनने येतात तेव्हा त्यांच्यामध्ये असं म्हणजे स्टडीज आहे त्याच्या, मी काय माझ्या मनाचं सांगत नाही. आणि माझ्या घरातही मी स्वतः बघते, माझ्या भाच्या आहेत,
तर एक वजायनलने आलेली आणि एक सी सेक्शनने, कारण कॉम्प्लिकेशन मध्ये ते करावंच लागतं. पण कोल्ड, ॲलर्जी, स्किन इन्फेक्शन अशा काही गोष्टी प्रोन म्हणजे पोटेन्शियल आहे. मी म्हणत नाही की सगळ्यांमध्येच असेल, बरोबर, पण जास्त संख्या त्याच्यामध्ये असते. बरोबर, असं आलं लक्षात. कारण वजायनल डिलिव्हरीच्या थ्रू जे बाळ येतात त्यांची इम्युनिटी चांगली असते, बिकॉज ऑफ द वन ऑफ द की रिझन्स इज ऑल्सो ते बॅक्टेरिया आहे. आणि रेस्पिरेटरी हेल्थ चांगली होते, कारण आपल्याला ऑक्सिजन जर घेतलं इंडिपेंडेंटली आणि फ्लुइड कमी होतं बाळाचं. बरोबर. आणि बाळ स्वतः प्रयत्न करतं ना, म्हणजे स्ट्रगल काय आहे हे पण एक मसल्स वगैरे सगळे ते पण इन्व्हॉल्व असतं. राईट. वाव. हा, म्हणजे कॉन्टेम्प्लेट करण्यासारखा हा विषय आहे. खरी गोष्ट आहे. हा मोठा फरक आहे. म्हणजे मग सी सेक्शन आणि ऑफकोर्स नॉर्मल डिलिव्हरी हा वापरला जातो. आणि सी सेक्शन मध्ये काय होतं, स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया म्हणजे जेव्हा बाहेर काढतात तर ते एक्सपोज होतं बाळ. ओके. आणि त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम म्हणजे हे सगळे जे इन्फेक्शन किंवा ॲलर्जीज असतात त्याला जास्त प्रोन असतात. तसे हा बॅक्टेरिया काय म्हणाला, स्टेफिलोकोकस. ओके. म्हणजे हा कुठे मग, कारण आपण स्किनचं आहे ना ते. ओके. ऑल राईट. हो, कारण ही स्टडी मी पण वाचली आहे आणि खूप ऐकण्यातही आलेला आहे दोघांमधला फरक आणि बेनिफिट्स नॉर्मल वर्सेस सी सेक्शनचा. आणि येस, आजकाल सगळ्यांचे थ्रेशोल्ड फार कमी झालेले आहेत. म्हणून आपलं म्हणजे मी असं म्हणत नाही की जे आता जास्तीत जास्त डिलिव्हरी झाल्यामुळे कोणाला सेन्सिटिव्ह वाटेल असं जर ऐकलं तर, पण हे घाबरण्यासाठी नाही, एक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची मनाची तयारी झाली तर नक्कीच तुम्ही पण जर दुसरं बाळ प्लॅन करत असाल तर नक्की वजायना डिलिव्हरीसाठी तयारी कराल. हीच आपलं इंटेन्शन आहे, हेच आपलं इंटेन्शन आहे. करेक्ट. आणि गर्भसंस्कार हा जो प्रोग्राम आहे किंवा हा जो प्रक्रिया आहे आपण फॉलो करतो इथे आपल्या देशामध्ये, भारतात, इतर देशांमध्ये पण करतात का, किंवा अशी काही पद्धत आहे का वेगवेगळ्या देशांमध्ये काही करायची? एक वर्ड आहे फिटल प्रोग्रॅमिंग. अच्छा. तर म्हणजे हे जे आहे 1986 मध्ये डॉक्टर बारकर म्हणून आहेत, तेच मी मेन्शन केलं होतं मागच्या पॉडकास्टमध्ये पण. हायपोथेसिस आहे ऑब्विसली. ह्या हायपोथेसिस इनिशियली असंच त्यांना निग्लेक्ट करण्यात आलं, पण नंतर हे खूप प्रूव्ह झालं आणि त्या बेसिसवर बऱ्याच जणांनी ह्याच्यावर सायंटिफिक रिसर्च करून तो डेटा फाइंड पण केला की फिटल प्रोग्रॅमिंग म्हणून एक गोष्ट आहे, ज्याने आपण बाळ जेव्हा वाढत असतं तेव्हाच जर आईने काय खाते, म्हणजे आहार विहार, डाएट काय असेल, लाईफस्टाईल काय असेल, त्याचा पूर्ण असर त्या बाळावर होतं. आणि त्यालाच फिटल प्रोग्रॅमिंग म्हणून दिले. तो इंग्लिश वर्ड आणि आपला गर्भसंस्कार म्हणजे शब्द जरी दुसरे असले तरी पण त्याचा एम आणि इंटेन्शन सेमच आहे. तर फिटल ओरिजिन ॲडल्ट डिसीज हा फोर्ड म्हणून एक डॉक्टर बारकरची हायपोथेसिस आहे, स्टडी आहे. ते असे त्यांनी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की जे बाळामध्ये आपण नंतर लेटर एजमध्ये 40+ नंतरच आपल्याला रिअलाइज होतं ना की आपल्याला डायबिटीज झाला, आपल्याला पहिलं तर काही नव्हतं, मग आता कसं झालं, आणि माझ्या घरात तर कोणाला नाही, मग मला कसं झालं, आणि मी तर अगदी व्यवस्थित लाईफस्टाईल आहे माझे, झोपतो व्यवस्थित, सर्व काही आहे, पण ते जेनेटिक काय आहे बघ. असे डिसीज व्हायला, फिटल ओरिजिनेटेड ॲडल्ट डिसीज मध्ये आपले सर्व लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत. मग डायबिटीस म्हण, ओबेसिटी म्हण, किंवा आपलं हायपरटेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या बघितल्या जातात की त्याचं ओरिजिन, रूट कॉज कुठेतरी मूळ वुम्ब लाईफ मध्ये आहे, म्हणजे बाळ जेव्हा वाढत असतं गर्भामध्ये, गर्भाशयामध्ये, राईट. तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आजकाल आपण बघतो की खूप स्ट्रेस आहे महिलांना, कारण की महिला आता पूर्वीसारखी घरातच फक्त नाहीये, ती बाहेर पण जाते, काम पण करते, घर पण सांभाळते, आणि बऱ्याच काही तिच्या पर्सनल पण गोष्टी आहेत. ती पर्सनल हेल्थ तर इग्नोर होऊन चालले. पण जेव्हा प्रेग्नेंट होते ती, तेव्हा थोडासा तिला कॉन्शियसली स्वतःची हेल्थ महत्वाची ठेवायला लागतेच. करेक्ट. आणि त्याच्यात स्ट्रेस हा फॅक्टरवर तिला काम करायला लागतं. जर स्ट्रेस कंटिन्यू राहिला थ्रू आउट प्रेग्नन्सी, जरी वजायनल डिलिव्हरी झाली तरी पण बाळामध्ये ते इश्यू येणार. म्हणजे येणार म्हणजे मी 100% नाही म्हणत अगेन, राईट. आय एम अगेन
म्हणजे सेइंग डबल लोक ट्रोल करतात की सगळं म्हणजे काही बरेच फॅक्टर्स असतात, कारण आयुर्वेदामध्ये 6 फॅक्टर सांगितलेले आहेत. एक तर मातृज, पितृज, आत्मज, हे 3 फॅक्टर जे आई वडील आणि आत्मा या तिघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा. त्याच्यानंतर दुसरे 3 फॅक्टर्स कुठले, जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्याच्यानंतर आईचा आहार, तो रसज फॅक्टर आहे. ओके. आहारामध्ये मग तो शारीरिक आहार आपण जे जेवतो तो, आणि मानसिक आहार पण येतो. तर तुम्ही काय बघताय, काय बोलताय, काय वाचताय, हे सगळं पण आहारच आहे तो. राईट. तो रसज फॅक्टर, आणि ते बाळाकडे सगळं जातंय आईच्या थ्रू. करेक्ट. आणि बाळ शांतपणे घेतय ते. तुम्हाला जरी दिसलं नाही बाळ बाहेर, तरी पण बाळामध्ये नरिशमेंट चाललेलं आहे जे देत आहे. तो रसज फॅक्टर आहे. आता हा रसजच्या नंतर 5वा फॅक्टर आहे सात्मज फॅक्टर. सात्मज म्हणजे काय? असिम्युलेशन. असिम्युलेशन म्हणजे मी आता जे बोलते आणि जे लोक ऐकतात ते मला, त्यांनी जर ऐकलं, थोडासा पॉज घ्या, विचार करा आणि मग त्याच्यावर रिप्लाय करा. राईट. कारण बाळ ऐकतंय व्हॉट एव्हर यू आर सेइंग. म्हणजे थोडा वेळ द्या बाळाला, ते सात्म्य होते, म्हणजे असिम्युलेट करते बाळ पण. ओके. जेव्हा आपण पण बघ दिवसभर ऍक्टिव्हिटी करतोय, आपल्याला रात्र आरामासाठी दिलेली आहे, राईट. तो एक पॉज आहे ना, दुसरा दिवस आणि 2 दिवसामध्ये एक पॉज आहे रात्रीचा आराम, कारण ते पॉज जेव्हा असिम्युलेशन चालू असतं. राईट. असं. तर तो सात्मज फॅक्टर. तर आई जे काही तिच्या ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणा, किंवा ती काही खाते आणि बोलते, आराम करते, ह्या सगळ्यांचा तो असिम्युलेशन पार्ट बाळावर होतो. बाळाचं शरीर बनतं, बाळाचं मन बनतं. म्हणूनच 6वा फॅक्टर आहे सत्वज फॅक्टर. सत्वज म्हणजे माइंड. सत्व हा एक गुण आहे, मनाचा गुण आहे. योग मध्ये पण आहे. 3 गुण सांगितले, सत्व, रज, तम. पण सत्व हाच गुण आहे, रज आणि तम हे दोष आहेत. तर सत्वज फॅक्टर. तर म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की गर्भसंस्कार मध्ये आम्ही मग हे सगळं, ह्या सर्व गोष्टींवर विचार करून मग त्या आईला गायडन्स दिलं जातं. राईट. असं अगदी सिस्टमॅटिक प्रोसेस आहे हा. खूपच, नाही का? हो, खूपच. वाव. कारण मी सेपरेट हा प्रश्न विचारणार होती की ज्या बायका, कारण आजकाल नोकरी करतात सगळ्याच बायका, मोर ऑर लेस नोकरी करायला लागतात, शिफ्टमध्ये काम करतात. सो त्यांचं काय म्हणतात त्याला, बॉडी क्लॉक पूर्ण डिस्टर्ब झालेला आहे. बरोबर. झोपण्याची वेळ वगैरे सगळी गडबडली आहे, खाण्याच्या वेळा गडबडल्या आहेत. बऱ्याच बायकांना उभं राहून काम, जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांना उभं राहावं लागतं खूप वेळ. सो अशा केसेसमध्ये मग प्रेग्नन्सी त्यांनी कशी सांभाळावी? कारण हा खूपच स्ट्रेसफुल काळ आहे त्यांच्यासाठी. नोकरी सांभाळून प्रेग्नन्सी सांभाळणं आणि बाळाला डिलिव्हर करणं. सो बघ, प्रेग्नन्सी हा काही आजार नाहीये. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची नॉर्मल, ही एक नॅचरल प्रोसेस, नैसर्गिक प्रोसेस. जसं आपल्याला मेन्स्ट्रुएशन येतं, आपण ते कसं शिकतो की ठीक आहे नॅचरली. बरोबर. पण मेन्स्ट्रुएशन, प्रेग्नन्सी ह्या ज्या आपल्या स्टेजेस, लाईफच्या स्टेजमध्ये जेव्हा आपण हे याच्या थ्रू जातो, तेव्हा एकच अपेक्षा आहे आपल्या शरीराची आणि मनाची की थोडासा पॉज घ्या, थोडंसं स्लो डाऊन करा, आराम करा, एक कॉन्शियस होऊन स्वतःकडे लक्ष द्या. हे तुम्हाला तुमचं स्टेट ऑफ माइंड इनवर्ड करण्याची एक प्रक्रिया आहे. आणि खरं ती, दिस इज ब्लेसिंग दॅट वी हॅव ॲज अ वुमन. करेक्ट. कारण की युअर बॉडी इज आस्किंग युअर अटेन्शन. पिरियड्स मध्ये पण बघ, इथे स्लाइट डल पेन असतं ओटी पोटामध्ये. तर ते काय की आपलं लक्ष त्या चक्राकडे, स्वादिष्टान चक्राकडे घेण्याचं एक हे आहे, आणि आपण ते इग्नोर करतो आणि आपण मस्तपैकी बाहेर जातो. आणि आजकालच्या ऍडव्हर्टाईज, इव्हन पॅड्स वगैरे, मी काही पर्टिक्युलर नाव नाही घेणार, पण पॅड्सची ऍडव्हर्टाईज पण मुलींना काय दाखवतात की अरे एक मुलगी खेळते आणि एक मुलीला अरे पिरियड आले, मी नाही करू शकत. ती म्हणते हे पॅड वापर आणि तू करू शकते, उडी मारू शकते, किंवा तू डान्स करू शकते, पिकनिकला येऊ शकते. म्हणजे फक्त पॅडने ते करून काय पेन आणि अटेन्शन म्हणजे डायव्हर्ट करण्याचं म्हणजे मिस डायरेक्शन आहे गोष्ट आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये नाही असं सांगितलेलं आहे की तुम्ही भले 5 दिवस नाही तुम्ही घरी बसला, पण 3 दिवस तरी थोडा आराम करा. आराम म्हणजे असं नाही की झोपून राहा. आराम म्हणजे स्वादिष्टान चक्रावर मेडिटेट करा,
समजा, एक्नॉलेज करा ते पेन. बरोबर. तुमच्या ब्रेन मध्ये पेन जे एन्ड्युरन्स आपण थ्रेशहोल्डचं ते ऍक्च्युली ट्रेनिंग आहे की असं पेन असतं, असं पेन असतं. हे तुम्हाला दर महिन्याला ते एक पिरियडच्या माध्यमाने सांगितलं जाते तुम्हाला इथे. वाव, दॅट्स अ गुड वे ऑफ पर्स्पेक्टिव्ह. ह्या पर्स्पेक्टिव्हने बघत नाहीत लोक, पण ऍक्च्युली हे आहे. म्हणून प्युबरिटी पासूनच एक मुलीला जर आपण शिक्षण दिलं की हे काही वाईट गोष्ट नाही, इनफॅक्ट शुद्धी होते. दर महिन्याला आपल्याला एक्स्ट्रा क्लेन्झिंगची गरजच नाही पंचकर्म आणि षटकर्म जास्त करण्याची, कारण की तुमची बॉडी ऑलरेडी शुद्ध होते. वाव, किती महत्वाचा पॉइंट सांगितला तुम्ही खरं. कारण आजही मी पण पाहते योगा क्लासमध्ये सुद्धा बरेच जण अशा ॲटिट्यूडने येतात की आता फी भरली आहे ना, मग पिरियडच्या वेळेस सुद्धा योगा करणार. आणि मग सांगितलं की बाबा नाही, तुम्ही लेट द नॅचरल प्रोसेस हॅपन बॉडीमध्ये, तुम्ही काहीही हे नका करू, अग्रेसिव्ह मुवमेंट वगैरे काही करायची गरज नाहीये. आलात तर मी तुम्हाला रेस्टोरेटिव्हच आसनं देणार आहे क्लासमध्ये जरी आलात तरी, पण तो मिस नाही करायचा आहे, पैसे भरलेत ना, असं तो पण एक ॲटिट्यूड चुकीचा आहे. सायंटिफिकली जर चेक केलं तर कळेल की त्या 2-3 दिवसात आपलं हिमोग्लोबिन पण थोडं 1-2% कमी होतं, डाऊन होतं. राईट. तर आपलं हिमोग्लोबिन लेवल कमी झाल्यामुळे थोडंसं आपलं जे व्हायरल इन्फेक्शन पण नको व्हायला म्हणून बाहेर नाही जायला हवं. कारण की आज आपण बघितलेलं आहे की पॅन्डेमिक मध्ये आपण एक व्हायरससाठी 2 वर्ष घरी बसलो. राईट. का घरी बसलो आपण? कारण तो व्हायरस अटॅक नको व्हायला, आपली इम्युनिटी कमी, आणि तो व्हायरसने त्याच्यावरच अटॅक केला ज्यांची इम्युनिटी कमी होते. येस. राईट. तर बायकांना जे आपल्या मराठी लोकांमध्ये खूप ठिकाणी बघितलं असेल, गावी गेलीस तर अजूनही ते जेव्हा पिरियड असतं तेव्हा किचनमध्ये जेवण पण बनवून देत नाहीत. त्याच्या मागे अंधश्रद्धा घेतली लोकांनी की नाही ती इम्प्युअर असते. इम्प्युअर नाही, आपण उलट जास्त पॉवरफुल असतो. पण बाहेर जाऊन आपली ती पॉवर डेसिपिएट नाही करायची, आपण ती संग्रहित करायची. बरोबर. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि रिस्टोरेटिव्ह आसन करून म्हणा किंवा फ्लोअरवर झोपून म्हणा, एक मदर अर्थची एनर्जी आपल्याला ग्राउंडिंग करायला लागते. करेक्ट. कारण त्या दरम्यान वात जास्त असतो शरीरामध्ये. कारण फ्लो असतो ना चालू. डाऊनवर्ड हे खालचं पेल्विकच्या खाली, नेवल रिजनच्या खाली आपलं वाताचं स्थान आहे आयुर्वेदाच्या हिशोबाने. राईट. राईट. म्हणून तो जो अनुलोमन करत असतो, म्हणजे जात असतं, त्याला जाऊन द्यायचं. लेट गो, डोंट होल्ड दॅट टाइम. राईट. आणि योग मध्ये आपण हे शिकवतो ना की हाऊ यू कॅन मेक द बॅलन्स बिटवीन होल्डिंग अँड लेटिंग इट गो. करेक्ट. करेक्ट. नाहीतर आपण काय करतो, एक तर जास्त होल्ड करतो, नाहीतर जास्त लेट गो करतो. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. खरी गोष्ट आहे. बरं, मी कुठेतरी वाचलं होतं म्हणून हा प्रश्न पडलाय मला की वेदरचा काही फरक पडतो का? कुठल्या वेदरमध्ये आपण कन्सीव्ह केलं पाहिजे, किंवा ऑफकोर्स कन्सिव्हिंग आपण कधीही करतो असं नाही, पण असं काही आपल्या वेदाजमध्ये किंवा कुठल्या तुमच्या आयुर्वेदाच्या पुस्तकांमध्ये असं काही लिहिलं आहे का, संहिताजमध्ये, की ह्या वेदरमध्ये कन्सीव्ह केलेलं चांगलं? किंवा तर बघ, 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. ओके. पहिला फॅक्टर ऋतू. अच्छा, पहिलाच फॅक्टर आहे म्हणजे एन्व्हायरमेंट. आता त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या आईचं पण म्हणजे फिजिकल हेल्थ म्हणा, मेंटल हेल्थ, ते सगळं चाललं, आणि इव्हन हजबंडचं पण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, आणि इव्हन ओव्हरऑल हेल्थ, शरीर आणि मनाचं. एन्व्हायरमेंट हा एक पार्ट आहे. पण नंतर मग ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे क्षेत्र. ओके. आणि तिसरा पॉइंट आहे अंबू, आणि चौथा पॉइंट आहे बीज. ओके. ह्या 4 गोष्टी एकत्रित यायला गरजेचं आहे जर हेल्दी कन्सेप्शन पाहिजे. ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. ओके. आता जर फार्मरचं, एक शेतकऱ्याचं उदाहरण आपण घेतलं, शेतकरी काय करतो, जर त्याला एखादं क्रॉप म्हणजे शेती करायची तर तो काय करेल की तो पहिल्यांदा लँड बघेल. ठीक आहे, तो जिथे राहतोय ती एक जागा बघेल, ती लँड फर्टाईल आहे का ती चेक करेल. बरोबर. त्या जागेमध्ये कुठलं क्रॉप वाढू शकतं हे चेक करेल. म्हणजे नंतर मग त्याच्यावर तो विचार करेल कुठल्या ऋतूमध्ये मी तो बीज नंतर बीज आणायला जाईल, तर तो विचार करेल ओके मी बीज घेतलंय, समजा गहू किंवा तांदूळ ह्याची मी शेती करतो, तर त्याचं बीज कुठल्या ऋतूमध्ये मला त्या लँडमध्ये टाकायचंय बरोबर हे विचार करेल.
आणि टाकल्यानंतर मग ते त्याच्यावर बरं तिथेच नाही संपत ही प्रक्रिया. त्याच्यानंतर तो काय करतो, पाणी घालतो, नर्चर करतो ना. वीड्स असतील आजूबाजूला ते काढून टाकतो, दुसरे कोणी इन्सेक्ट येऊन ते काढून घ्यायला नको. एक्झाम्पल आहे. तर मग ह्या चारही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसंच एक आहे, तर एक आईचं गर्भाशय ही एक काइंड ऑफ प्लेस, क्षेत्र, म्हणून याला क्षेत्र म्हटलंय, डिवाइन प्लेस. गर्भाशय ही डिवाइन प्लेस आहे जिथे एक आत्मा येत असतो. राईट. आणि आई वडिलांनी जर हे माहिती असेल अगोदरच प्रिपरेशनच्या वेळेस, तर दे कॅन इन्वोक दॅट पॉझिटिव्ह सोल टू कम. आपण प्रयत्न करायचा की चांगलाच आत्मा माझ्या घरामध्ये येऊ दे, कारण की तिथे तर सगळे वाट बघतायत ना, चांगले वाईट. राईट. तर मग ते येण्यासाठी मग आपण जे ऋतूची गोष्ट करतो, म्हणजे आपण जे तू प्रश्न विचारला की कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठला बेस्ट एन्व्हायरमेंट, तर एक स्त्रीच्या दृष्टिकोनाने ओव्ह्युलेशन टाइम हार्डली 3 ते 4 दिवसाचा असतो महिन्यामध्ये. बरोबर. राईट. मग तो टाइम माहिती पाहिजे. जर तो टाइम माहिती असेल आणि मनाची तयारी असेल तर वैद्यकीय दृष्ट्या असा कुठलाच ऋतू नाही की जिथे तुम्ही कन्सीव्ह नाही होऊ शकत. पण एक हेल्दी ऋतू जनरली आपण कुठला बघतो, आता सध्या नोव्हेंबर डिसेंबर थंडीचं सुरू आहे. राईट. आपल्याला भूक चांगली लागते, शांत आणि प्लेझंट वातावरण असतं. तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पण जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं आणि इंटरनल एन्व्हायरमेंट तुम्ही त्याला सिंक्रोनाइज केलं तर नक्कीच त्या बाळावर हेल्दी, म्हणजे ते बाळ हेल्दी होतं. विंटर सीझन जसं शिशिर, हेमंत शिशिर जे आता ऋतू चालू आहेत आपले, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी, तर हे हेल्दी. कफाचं जास्त प्राधान्य असतं आणि कफाची क्वालिटी आहे की ते धरून ठेवतं. आपल्याला गर्भधारणा करायची आहे. करेक्ट. म्हणून जिथे कफ जास्त असेल तेव्हा ती गर्भधारणा नक्कीच होते. ओके. आणि बाकीचे ते 3 हे पण सांगाल का तुम्ही? ऋतू, क्षेत्र. क्षेत्रमध्ये जसं मी सांगितलं गर्भाशय. बरोबर. स्त्रीचं गर्भाशय आलं आणि ओव्हरऑल असं दोघांचंही जर तुम्ही प्री कन्सेप्शनच्या अगोदर विचार करताय तर इव्हन मेनचं पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आली, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बरोबर. हे दोन्ही पण काम करतायत, कारण फक्त रिप्रोडक्टिव्ह फिमेलचीच असून उपयोग नाही, कारण मेलचा अगदी प्रोएक्टिव्ह रोल आहे त्याच्यामध्ये. आणि स्पर्म तर त्याच्याकडूनच येणार आहे. राईट. तर स्पर्म हेल्थ एक खूप इश्यू आहे सध्या. माझ्याकडे कितीतरी केसेस आहेत की ज्याच्यामध्ये जेव्हा, आणि जास्त करून तू बघितलंस तर पहिल्यांदा बायकाच येतात की आम्हाला राहत नाहीये, असा इश्यू आहे, आणि मग त्यांच्याकडे बघितलं जातं. हा, आणि त्या पण स्वतः पहिल्यांदा तेच जातात गायनेककडे. म्हणजे मग ते मेल आहे तो नंतर मग आपण सांगितलं की अच्छा तुम्ही नवऱ्याला पण घेऊन यावं. बरोबर. त्यांचे चेक केलं का तुम्ही, सिमेन अनालिसिस केलं का, तर नाही, कोणी सांगितलं नाही. मग पहिल्यांदा ते करा, कारण त्यांचा धातू पण चेक होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याचशा पुरुषांमध्ये पण हे असं आता आढळतंय, आता रिसेंटली, स्पर्म हेल्थ इज रिअली द बिग इश्यू राईट नाउ. ओके. कारण की स्पर्मचा आकार म्हणा, मोटिलिटी म्हणा, किंवा त्याची व्हायटॅलिटी म्हणा, ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत. त्याच्यामुळे ते जरी एग व्यवस्थित असेल, जरी गर्भाशय हेल्दी असेल, तरी पण स्पर्म येऊन तो इंटरकोर्स, म्हणजे बाहेर तुम्हाला वाटते की झालंय, पण इजॅक्युलेशन डिसऑर्डर्स आहेत खूप. राईट. नंतर आल्यानंतर स्पर्मची क्वालिटी खराब असल्यामुळे किंवा मोटिलिटी खराब असल्यामुळे ते एगला भेटतच नाही. त्याच्यामुळे गर्भ राहत नाही. बरोबर. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे कन्सल्टेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तुमची लास्टला, म्हणजे तुम्ही जे जेवता, तुम्ही ऍक्टिव्हिटी करता, ह्या सगळ्यांचा एंड प्रोडक्ट ही तुमची रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. असं आहे. बरोबर. सो जसं आपण म्हणतो स्त्रियांना स्ट्रेस आहे, पुरुषांनाही आहे, पुरुषांनाही भरपूर स्ट्रेस आहे. भरपूर आहे. हो, भरपूर स्ट्रेस आहे आणि त्याचा परिणाम होतोय. हो, नक्कीच होतोय. बरेचसे इव्हन स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल, हे सगळ्या इश्यू आहेत, त्या स्ट्रेसच्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये सांगितलं की सदवृत्त करा, म्हणजे एक चांगली कंपनी ठेवा. कधी कधी कुठल्या मुलांना करायचं नसतं, पण ते ज्या वातावरणात आहे, जे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत, त्याच्यामुळे चला ठीक आहे एकदा आपण करून बघूया, आणि मग एकदा म्हणून असं सवय होऊन जाते. तर त्याच्यामुळे पण स्पर्मची हेल्थ खराब व्हायला लागलेली असं आहे. कारण की
गरम नाही पाहिजे, स्पर्मला कूल वातावरण पाहिजे. ओके, म्हणजे थंड. म्हणूनच त्यांचं इव्हन अॅनाटॉमिकली पण त्यांचं टेस्टिस आणि स्क्रोटम हे कव्हर आहे टेस्टिसचं, आणि टेस्टिस मध्ये त्यांचे स्पर्म बनतात आणि स्टोअर पण होतात. त्यांची पॉझिटिव्ह साईड ही आहे की स्पर्म कंटिन्युअसली म्हणजे ते जनरेट होत राहतात. 3 महिने जर त्यांनी विचार केला की मला लाईफस्टाईल आणि सगळं नीट करायचंय, रिसेट करायचंय, ते पॉसिबल होतंय ऍक्च्युली. म्हणून घाबरण्याची गोष्ट नाहीये. कारण की माझ्याकडे इव्हन एक केस होती ज्या म्हणजे आहेत अजून 2-3 पण त्यांच्यामध्ये चांगले पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी राहिलेली आहेत, स्पर्म हेल्थ सुधारून. त्यांना मी गाईड केलेलं आहे की तुमच्या लोकल ठिकाणी, म्हणजे माझे मोस्टली ऑनलाईन कन्सल्टेशन असल्यामुळे बाहेरचेच बँगलोर म्हणा, US म्हणा, UK इथूनच जास्त पेशंट असतात. मग ते लोकली पण तुमच्या इकडे जे सेंटर असेल, पंचकर्म सेंटर म्हणा, तुम्ही क्लेन्झिंग केलं, व्यवस्थित औषधं घेतलं, आराम केलं, व्यवस्थित आहार घेतला, तर ती रिसेट होते. 3 महिन्याचा विंडो पिरियड द्यायला लागतो स्पर्मसाठी. अच्छा. 3 महिन्याने पुन्हा ते, कारण 72 डेज लागतात स्पर्म, नवीन स्पर्म जनरेट व्हायला. ओके, असं. अच्छा, सो त्याची ही प्रक्रिया आहे. हो हो, आहे. म्हणून तर मी म्हटलं 1 वर्ष तरी तुम्ही द्याच, असा विचार नका करू की हा मी काय 35व्या वयात आम्ही डिसिजन घेऊ, मग तेव्हा सुरू कराल तर मग तुम्हाला मग जास्त स्ट्रेस होईल. उलट ती प्रक्रिया, म्हणजे तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला कळतं अरे बापरे हे हेल्थ इश्यू आहेत, त्याने जास्त स्ट्रेस होतं. करेक्ट. किंवा कधी कितीतरी वेळा म्हणतात की अच्छा आता कन्सिव्ह झाले, मग आता आपण हे सगळं थांबवूया. ती ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस ऍक्च्युली प्रेग्नन्सी, ऍक्च्युली कितीतरी पेरेंट्स सांगतील स्वतः की आम्ही बदललोय. बाळ म्हणजे आम्ही जेव्हा प्रेग्नेंट राहिलो तेव्हा आमच्यामध्ये बरेच बदल झाले, मॅच्युरिटी जास्त आली मूल आल्यामुळे. तर ती बाळाला घडवणं, बाळ येतेच तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायला, आणि हे सुख फार कमी जणांना मिळतं. नॅचरली प्रेग्नन्सी राहणं आणि ते जॉयफुल असणं. खरी गोष्ट आहे. सो आता आपण हे जसं म्हणालो होतो ना, हे पुरुषांनाही स्ट्रेस आहे, भरपूर इश्यूज आहेत वगैरे, बायकांनाही आहेत. तर आता एक म्हणजे मी चक्क पॅन्डेमिक असा हा शब्द प्रयोग करते इकडे, की बऱ्याच बायकांना आजकाल PCOD, PCOS, थायरॉइड आणि असे बरेचसे प्रश्न आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. तर आता अशा स्त्रियांना जेव्हा कन्सिव्ह करायचं असेल ते त्यांना एक साधारण किती वेळ त्यांनी स्वतःला दिला पाहिजे? आता बघ, हे एवढे प्रॉब्लेम तू जे बोलली ना, PCOD, हे आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे, हे जनरलाइज आपण जास्त सांगू शकत नाही याच्यावर. खरी गोष्ट. पण प्रत्येकीने मी एवढंच ऍडवाइस करेल, तुम्ही डॉक्टरकडे जा, कन्सल्टेशनला म्हणजे नाही म्हणू नका, कन्सल्टेशन करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त तुम्हाला वाटतं की गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊनच तुमचं काम होईल असं नाही. तुम्हाला जेव्हा बाकीचे साईड बाय थेरपीज, जसं आपलं योग प्रॅक्टिस म्हणा, योग कन्सल्टंट पण आहेत, योग थेरपिस्टकडे जा, त्यांच्याशी बोला तुमचा इश्यू. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समन्वय पाहिजे. ॲलोपॅथ, आयुर्वेद, योग थेरपिस्ट ह्या सगळ्यांचा समन्वय करून आपण हेल्प करू शकतो. खरी गोष्ट आहे. प्रत्येकाकडे एक साधन आहे तुम्हाला हेल्प करण्याचं, आणि तुम्ही स्कोर पॉइंट, सेंटर पॉइंट तुम्ही आहात ना, तुमच्यावर ते होणार आहे प्रयोग. तर तुम्हाला व्यवस्थित हिस्ट्री देणं गरजेचं आहे त्या डॉक्टरला. तुम्ही ते आयुर्वेद डॉक्टरकडे जा, ॲलोपॅथकडे जा, तुम्ही हिस्ट्री व्यवस्थित द्या आणि तुम्हाला नक्कीच सोल्युशन मिळेल. ओके. आणि एकत्रितपणे तुम्ही हेल्प करा, म्हणजे कोणाला दोष देण्याचा काहीच गरज नाही. हे डॉक्टर कोणाला कसले, तुम्ही त्या डॉक्टरकडे गेलात, राईट, डॉक्टर वाईट आहे की चांगला आहे ते त्याच्यानंतरचा गोष्ट, पण तुम्ही गेलात. करेक्ट. आणि आय थिंक बऱ्याच लोकांना हा कित्येक वर्षांच्या स्ट्रेसमुळे कदाचित हा आजार झाला असेल. तर आपण असं नाही म्हणताय की आता मी डॉक्टरचं औषध सुरू केलं आणि मला मग फरक पडला पाहिजे. यू हॅव टू गिव्ह दॅट मच टाइम द्यायला पाहिजे, पेशन्स असले पाहिजे. आणि PCOD, तू आता जे नाव घेतलं, एंडोमेट्रोसिस, ॲडिनोमायोसिस, सिस्ट, फायब्रॉइड, हे सगळे वेगवेगळे गोष्टी आहेत. आणि त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे क्षेत्र आपण बोलत होतो, क्षेत्र, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम, ऑब्स्टिकल आहेत. बरोबर. म्हणजे कन्सिव्ह नाही राहण्यासाठी. आणि ते कशामुळे झालेले आहेत? जेनेटिकमुळे आहे की तुमच्या लाईफस्टाईलमुळे आहे, किंवा तुमचं झोपत नाही तुम्ही आजकाल, झोपण्याचं आहार, निद्रा, ब्रह्मचर्य, हे 3 पिलर्स सांगितले आहेत आयुर्वेदामध्ये. खरी गोष्ट आहे.
म्हणजे जेवणाचं तर आपण सांगितलंच, पण आराम, निद्रा खूप गरजेची आहे, झोपणं. कारण त्यावेळेस तुमचं ब्रेन, तुमची बॉडी, तुम्ही जे जेवलात, तुम्ही जे ऍक्टिव्हिटी केली त्याचं पूर्ण असिम्युलेशन प्रोसेस चालू आहे, सातमज फॅक्टर चालू आहे, राईट. म्हणून झोप खूप महत्वाची आहे. बरोबर आहे. आणि ब्रह्मचर्य म्हणजे डिसिप्लिन लाईफ, फक्त नॉट हॅव्हिंग सेक्स असं. इट इज नॉट ओनली सेलिबसी. यू शुड लिव्ह द लाईफ, यू शुड ईट फूड ॲज पर द नेचर्स लॉ. दिवसा आपल्याला काम करायला दिले, रात्री झोपायला दिले. आता पीसीओडी वगैरे जास्त करून बघ, एअर हॉस्टेस म्हणा, रात्रपाळी जे करतात त्यांना जास्त करून असे इश्यू आहेत. किंवा जरी दिवसा ड्युटी असली तरी पण इरेग्युलर खाणं होतं, घरी हार्डली किचन मध्ये कुक करायला स्वतःला वेळ असतो नसतो, मोस्टली बाहेरचं खाणं होतं. आणि हा मोठा फॅक्टर आहे, कॉज फॅक्टर आहे. तर आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, निदान परिवर्जन. म्हणजे कारणावर हे करा, काम करा. कारण गेलं तर त्याचा जे रिझल्ट आहे तो जाईल. बरोबर. रूट कॉजला काम करा की तो कसा निघेल. जर तुम्ही लाईफस्टाईल करेक्शन केलं, आणि सगळे आजकाल तेच ऍडवाइस करतात, लाईफस्टाईल डाएट, ह्याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तुम्ही स्वतः बरी होऊ शकता. डॉक्टरांकडे पण म्हणजे जास्त तुम्हाला त्यांच्याकडून माहिती व्यवस्थित घेण्यासाठी आणि समजण्यासाठी नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जा. हे सेल्फ डिसिप्लिन आहे, सगळं सेल्फ डिसिप्लिन आहे, खरी गोष्ट आहे. कारण कितीतरी वेळा अशा म्हणजे चर्चेंमधनं किंवा कोणाला भेटतो वगैरे तो असा विषय निघतो आणि मग हाँ डॉक्टर लोग सब बोलते ये स्ट्रेस की वजह से है, पण अभी क्या करे, स्ट्रेस तो है ना. म्हणजे ते आता त्यांनी ते एक नॅचरल, आता हे आहेच ना, मग आम्ही आता कसं डील करायचं. पण त्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता कुठेतरी मिस होते. असं काय होतं माहिती का, स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेसचे पण 2 प्रकार आहेत, यू स्ट्रेस आणि डिस्ट्रेस. यू स्ट्रेस असणं खरंच गरजेचं आहे. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये एक फाईन लाईन आहे 2 गोष्टीमध्ये. यू स्ट्रेस म्हणजे कसं, आता समजा आपली परीक्षा आहे उद्या, आज आपण काय करणार, अभ्यास करणार. वर्षभर तुम्ही अभ्यास केला तर एवढा स्ट्रेस नाही येणार, पण तुम्ही अभ्यास करणार कारण ते रिवाइज करायचं आणि उद्या पेपरला लिहायचं. राईट. आणि हा चांगला पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे हा. ओके. इट इज नीडेड, अदरवाईज आपण हलवतच नाही मग. हो हो हो. सो तो थोडा स्ट्रेस आहे, त्याला डिस्ट्रेस मध्ये जाऊन देऊ नका. आलं लक्षात. तर तो डिस्ट्रेस मध्ये गेला तर प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. आणि तुम्हाला जेव्हा कळते की थोडा स्ट्रेस येतोय तेव्हा काउन्सिलरची हेल्प घ्या आणि तिथेच थांबवा डिस्ट्रेस मध्ये जाण्यासाठी. म्हणून आपण योग प्रॅक्टिस वगैरे करतो. तो थोडं बोरिंग वाटतं लोकांना योग करताना, पण बट इट इज व्हेरी पॉवरफुल टेक्निक वेन यू प्रॅक्टिस योग. रिपिटेटिव्हली गोष्टी तेच करायला, आसन काही सगळे कुठेही टीचरकडे जायला आसन बदलणार नाहीये. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे 8 अंग आहेत. खरी गोष्ट आहे. तर डूज, डोंट्स आणि आसन 3रा भाग आहे, नंतर प्राणायाम. हो. ब्रीदिंग प्रॅक्टिस. सो जेव्हा तुम्ही दररोज करता तेव्हा तुम्हाला स्वतःला सेल्फ अवेअरनेस येतो की आता मी असं करते, आता मी तसं, अच्छा मला असं नाही केलं पाहिजे. सेल्फ करेक्शन. यू बिकम युअर ओन काउन्सिलर. करेक्ट. अँड डॉक्टर. ते आणण्याचं गरजेचं आहे. सो डॉक्टर, आपण अनप्लॅन्ड कन्सिविंगचं पण बोललो, वेगळे नॉर्मल पद्धतीने पण बोललो. सरोगसीमध्ये गर्भसंस्कारचा काय रोल असू शकतो? आता सरोगसी म्हटलं तर मिमी मूवी पाहिला असेल जर प्रेक्षकांनी, नक्कीच पहा, मी तुला ऍडवाइस करेल. खूप सुंदर मूवी आहे मिमी. ओके. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की एक फॉरेन कपल आहे आणि त्यांना कन्सिव्ह होत नव्हतं, तर ते इंडियामध्ये येतात आणि एक चांगली यंग मुलगी जी हेल्दी असेल तिला शोधून, मग त्याच्यामध्ये त्यांचं जे स्पर्म आहे, ओवम आहे, आणि तो झायगोट तयार करून बाहेर मग IVF प्रोसिजरने एक 3ऱ्या स्त्रीच्या शरीरात तो गर्भ टाकला जातो आणि ती आई होते. राईट. आणि मग आता ह्याच्यामध्ये गर्भसंस्कार कसा करतात, तर ह्याच्यामध्ये एक आपण करू शकतो की ह्या तिघांनी मिळून है ना एकत्रितपणे बॉन्डिंग ठेवलं पाहिजे.
जे काही तुम्ही गर्भसंवाद करताय, म्युझिक म्हणा, मंत्र म्हणा किंवा तिचा आहार म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची तिघांनी मिळून एकत्रित करायचं. ओके. जनरली दोघं करतात किंवा दोघं पण नाही, एकटीच आईवरच जास्त करून टाकलं जातं. पण निदान जनरली कपलने दोघांनी मिळून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. राईट. पण सरोगेसीमध्ये नक्कीच तुम्ही तिघांनी मिळून जर केलं तर त्या बाळावर भले ती वूम म्हणजे क्षेत्र दुसऱ्यांचं आहे, पण तुमचं बीज आहे. बरोबर. राईट. वातावरण तुम्ही देऊ शकता, जे आपले 4 फॅक्टर मी सांगितले, ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. तिचा आहार म्हणजे अंबू म्हणजे ऍक्च्युली आहार प्रेग्नेंट वुमनचा, तर ती जेवते, ती बघते, ती विचार करते, ते बाळाचं नरिश करते. तुमचं बीज जरी असलं तरी तर तिचं क्षेत्र आणि अंबू या दोन्ही गोष्टी तिच्या आहेत. राईट. सो त्याच्यावर आपण नक्कीच आपण काम करू शकतो. ओके. वा, हा पिक्चर पाहिला पाहिजे मग. नक्कीच. डॉक्टर, काही स्टोरीज आहेत का, म्हणजे सक्सेस स्टोरीज किंवा काही अशी उदाहरणं तुमच्या समोर आलेली काही आहेत का? भरपूर आहेत, पण 1-2 नक्कीच मी मेन्शन करेल. जसं तू आता विचारलं होतं IVF साठी पण, तर माझी एक पेशंट आहे, आता तिचा 7वा-8वा महिना चालू आहे, प्रेग्नेंट आहे, ती US ला आहे. तर तिने माझ्याकडे योग प्रॅक्टिस चालू केली, ऑनलाईन प्रॅक्टिस चालू केली, कारण ती US ला आणि टायमिंग पण आमचं थोडंसं हेच होतं, म्हणून मला संध्याकाळी तिचा क्लास घ्यावा लागेल. तिच्यासाठी ती सकाळ होती, तर ती प्री कन्सेप्शन पासून तिने सुरू केलं आणि काही कारणामुळे ते नॅचरली तिने नाही, तिथे डायरेक्ट IVFच्या थ्रू सांगितलं होतं. तर ती म्हणाली पण त्यासाठी मला प्रिपेअर करायचंय, सो आय एम स्टार्टिंग माय प्रॅक्टिस. आणि रेग्युलरली आम्ही करत होतो आणि ती खूप डिसिप्लिन म्हणजे आहे मुलगी. सुरू केलं 3-4 महिन्यानंतर मग ते त्यांचं जेव्हा IVF प्रोसिजरने केलं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये कन्सीव्ह झाले. अरे वा. आणि कन्सीव्ह झाल्यानंतर पण तिने कंटिन्यू केली प्रॅक्टिस आणि आता ते 7वा-8वा महिना 3rd ट्रायमेस्टर चालू आहे. आणि शी इज नॉट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ कंप्लेंट्स लाईक की मला प्रेग्नन्सीमध्ये खूप उलट्या होत आहेत, मला असं झालंय, तसं झालं. म्हणजे हे कॉमन सिम्पटम्स आहेत, ऑब्व्हियसली, आय एम नॉट डिनाईंग दॅट. But the thing is how powerful it is, simple doing 1 hour regular practice for preparing for yourself in pregnancy and going through IVF process and having that first attempt success. So you're saving lot of money. Right? आणि continuing further, not stopping here की आता माझं काम झालं, मी कन्सिव्ह राहिले, पण कंटिन्युएशन साठी पण गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. आणि पोस्ट प्रेग्नन्सी आणि आता तिची डिलिव्हरी वगैरे होईल आणि सगळं. ती मी विचार, तुला काही त्रास होतोय का? नाही डॉक्टर, सब ठीक आहे, बेबी का मुवमेंट एकदम मस्त आहे, नींद आता है, हाँ भूक लगती, हाँ सब कुछ ठीक है. अरे वा. तिच्याकडून मी कुठली कंप्लेंटच नाही ऐकली. इट इज रिअली सरप्राइझिंग आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे माझा हा. राईट. आणि मी दुसरीकडे असंही बघते की अरे IVF एक आता माझ्याकडे केस आले, 5 IVF झाले, नॉन सक्सेस नाही. 6 IUI झाले, 6 मॅक्झिमम ते म्हणतात करायचं, ते सक्सेस नाही. ओके. आता 7वी IUI प्रोसेस चालू आहे. ती इतकी रडली बिचारी पहिल्या कन्सल्टेशनला जेव्हा आली. आता योग प्रॅक्टिस आता ती करायला आली, कारण ती म्हणते रात्री 3 वाजता झोप लागते तिला. ओके. म्हटलं की तुझी झोप पहिल्यांदा करेक्शन कर. 10-12 काय करते रात्री 3, नींद नाही आता, झोप करेक्शन कर, झोप. आणि रेग्युलर सकाळी मग ती आम्ही 8 ते 9चा तिचा क्लास चालू केलाय, त्या निमित्ताने ती रात्री लवकर झोपेल की सकाळी डॉक्टरकडे जायचंय, म्हणजे आपल्याला योग करायला. तर ती आत्ताची एक केस. आणि एक डॉक्टर होती माझी स्टुडंटच, म्हणजे BMS डॉक्टरच. आणि मला खूप आनंद होता जेव्हा डॉक्टर असूनही कधी कधी काय होतं ना की आपण दुसऱ्यांकडे अप्रोच होत नाही. माझ्याकडे 2-3 जणी ज्या डॉक्टर म्हणजे होत्या आहेत आणि त्या कन्सीव्ह झाल्या आणि कन्सीव्ह केल्यानंतरही त्यांनी प्रेग्नन्सी योग फॉलो केला आणि माझा कोर्स केला प्रीनेटल पोस्टनेटलचा. आणि जेव्हा ते पिकअप झालं IVF करताना, तिचं पण 2nd टाइम जेव्हा ती प्रेग्नेंट झाली, तर त्याच्यानंतर तिला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जसं कॉम्प्लिकेशन एक आली, प्लेसेंटा प्रिव्हिया, म्हणजे लो लाईंग प्लेसेंटा आहे. ओके. आणि त्याच्यामुळे डॉक्टर म्हणाले बेड रेस्ट, कारण ब्लिडिंग झालं तर आता तू ऍक्टिव्हिटी काही करू शकत नाही किंवा जास्त क्लिनिक हे ते जास्त जाऊ शकत नाही, बेड रेस्ट कम्प्लीट. मग आता काय करायचं? तर तिने
कारण तिने हा कोर्स केल्यामुळे तिला अजून जरा माहिती मिळाली. तर तिने बसूनही बरेचसे आसनाचे प्रकार असतात किंवा रेस्टिंगचे असतात किंवा प्राणायाम असतं किंवा चॅन्टिंग असतं, पॉझिटिव्ह अफर्मेशन, पेंटिंग आहे. ती डान्सर होती तर बसून कथ्थकचे प्रकार. आणि त्याने ती म्हटली एवढं मला पॉझिटिव्ह वाटलं, म्हणजे जरी ती कॉम्प्लिकेशन आली तरी मला हँडल करण्यासाठी मला माहिती होतं की मला काय करायचंय. म्हणजे तो स्ट्रेस नाही झाला त्या गोष्टीचा. बरोबर. आणि त्याच्यामुळे ती म्हटली की माझ्या बाळावर मी बघते किती पॉझिटिव्ह परिणाम झालेत. आणि मी गोष्ट सांगते नेहमी, गर्भसंस्कार आल्यानंतर अभिमन्यूची गोष्ट सगळेच सांगतात, राईट. तर माझ्या कोर्समध्ये पण मी सांगते ग अभिमन्यूने कसं ऐकलं. गर्भसंवाद फार महत्वाचा भाग आहे. तर पण चूक काय झाली की अर्धवट ऐकल्यामुळे अभिमन्यू शार्प तर झाला, त्याने ऐकलं तर खरं एंटर कसं करायचं, पण त्याचा एंड ऍक्च्युली सेकंड पार्ट मिस झाल्यामुळे झाला. तर त्या मुलीने काय केलं, त्या डॉक्टरने काय केलं, जेव्हा ती कोर्समध्ये हे ऐकलं तिच्या डोक्यात ही गोष्ट तिने अशी बिंबवली की ती म्हटली मी जे काही करेल माझ्या प्रेग्नन्सीमध्ये A to Z करेल. मॅमने सांगितले की अर्धवट गोष्टी नाही करायच्या, कारण ते तसा एंड नाही झाला पाहिजे. तर तिने कमी पुस्तकं वाचली पण पूर्ण वाचली, कमी गोष्टी केल्या पण पूर्ण केल्या. बरोबर. तर हा पण एक नवीन दृष्टिकोनाने अभिमन्यूची स्टोरी बघावी किंवा विचार करावा गर्भसंस्कारच्या दृष्टिकोनाने. इनफॅक्ट ती स्टोरी ऐकावी म्हणजे तुम्हाला त्याचं महत्व कळेल की पूर्ण का करायला पूर्ण का करायला हवं. कारण आज लोक आज आपण इंस्टाग्रामच्या दुनियामध्ये आहोत. सगळं शॉर्ट आणि रील्स ह्याच्यामध्ये आपण शिकतो आणि थोडी क्लिप ऐकून लगेच तुम्ही कमेंट करायला लागता. इट इज नॉट, इट इज इम्पॉर्टंट टू लिसन दॅट पर्सन फुल्ली. इन्व्हेस्ट करा टाइम स्वतःमध्ये, थोडं व्यवस्थित एज्युकेशन घेण्यामध्ये. त्याच्यामुळे पॉडकास्ट माध्यमातून किंवा रील्स मधून आपण एक थोडं अवेअरनेस नक्कीच करू शकतो. परंतु पूर्ण ऐकायला तुम्हाला नक्कीच हे पूर्ण शास्त्र शिकणं गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. डॉक्टर, आपण ह्या तुम्ही जेव्हा हे केसेस सांगत होता तुमच्या केस स्टडीज, त्याच्यामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन पण बऱ्याच वेळा येतं ना, तर त्याच्यामध्ये गर्भसंस्कारचा काही रोल आहे का? अरे हे तर फार मोठी समस्या आहे पोस्टपार्टम. म्हणजे बऱ्याचशा, कारण सर्वच काही सुंदर नसतं हे सगळ्याच बायकांना माहिती आहे की प्रेग्नन्सी सगळ्यांचीच काही एवढी सुखकर होत नाही. बऱ्याचशा अडचणी आहेत, एक्सपिरियन्स आहे. आणि जेव्हा वजायनल बर्थ देता तेव्हा ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टींना दोन बाजू आहेत, है ना, 2 sides फॉर 1 coin. इव्हन वजायनल डिलिव्हरीने पण कधी कधी टेअर झाला किंवा तो पेनफुल प्रोसेस, पेन जे गेलं त्याच्यातून निघायलाच थोडंसं शून्यपणा येऊन जातो, राईट. बाळ आल्यानंतर एक व्हॅक्यूम निर्माण होतो, वात वाढतो शरीरात. ओके. कारण हे वाताचं स्थान आहे आणि तिथे अजून बाळ होतं अगोदर, बरोबर, पाणी होतं. आता ते डिलिव्हरी नंतर बाळ गेलं, बाळाचं म्हणजे बाळ बाहेर आलं, राईट, पाणी पण बाहेर आलं, प्लेसेंटा आणि जी कॉर्ड असते ती नरिश करणारी बाळाला ती पण बाहेर आली. मग ती जागा निर्माण झाली, जिथे खाली जागा आहे तिथे हवा आहे, राईट. म्हणून तो वात वाढलेला असतो त्या बाईमध्ये आणि त्याच्यामुळे तिला थोडंसं कॉन्फ्लिक्ट झोन मध्ये जाते, कोणी शून्यामध्ये जातं, कोणाला काही कळतच नाही नक्की काय झालं माझ्या बरोबर. ओके. आणि कोणाला त्यामुळे त्या शॉकमुळे डिप्रेशन येऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थित नॉलेज नाही घेतलं आणि त्या प्रक्रियेला स्वीकार नाही केलं. ओके. हिलिंग होऊ शकतं जर तुम्हाला व्यवस्थित गायडन्स मिळालं, जर तुम्ही पूर्ण 9 महिने तुम्ही गर्भसंस्कारचे धडे घेतले आणि त्याच्यानंतरही लॅक्टेशन होणं गरजेचं आहे. बाळाला जसं लगेच देतात आईच्या चेस्टवर किंवा जेव्हा बाळ सक करायला लागतं, ऑक्सिटोसिन हॉर्मोन जनरेट होतो आणि त्याने लव पुन्हा बॉन्डिंगचा एक प्रकार आहे, त्याने तिला बरं वाटतं. म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया अगदी झाल्या पाहिजे. त्याला जातकर्म संस्कार म्हणून नंतर. अच्छा. ओके. की बाळाची नाल कट केली आणि बाळाला आईजवळ दिलं आणि तो टच आणि ते बाळाला बघून त्या भावना ज्या असतात त्यानेच अर्ध दुखणं कमी होऊन जातं आणि पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा पोस्टपार्टमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला फेस करण्याची ताकद निर्माण होते. आणि काय होतं ना की डिलिव्हरी झाल्यानंतर सगळं लक्ष बाळावर जातं, आई कुठेतरी दुर्लक्षित राहते, राईट.
तर म्हणून असं वाटतं की इव्हन यावेळेस ते रोल ऑफ हजबंड म्हणा किंवा रोल ऑफ फॅमिली म्हणा, या सगळ्यांनी पण तिला थोडं सपोर्ट केलं पाहिजे, तिला तिचे लक्षणं लक्षात घेतले पाहिजे. तिला जरी लक्षात आलं नाही की ती स्ट्रेसमध्ये चालली आहे किंवा ती इरिटेट होते, कारण खूप जबाबदाऱ्या वाढल्या जातात. आता तर बाळ बाहेर आहे, राईट, बाळ रडायला लागलं की तिला कसं तरी होतं, आता काय करू आणि कसं थांबू, म्हणजे हे सतत तिच्या बॅक ऑफ माइंड मध्ये चालू असतं. राईट. असे म्हणून ओव्हरवेल्मिंग स्टेज आहे ही. आणि मग ह्याच्यामध्येच मग आपण जसं लगेच समजा तिने 10-12 दिवसांत जेव्हा ती थोडीशी ओव्हरकम करते, व्हजायनल डिलिव्हरीने लवकर रिकव्हरीचा फायदा आहे. सी सेक्शन मध्ये थोडा उशीर लागतो. ओके. आणि एक पोटाला बांधण्याचं पण सांगतात, कॉटनच्या कपड्याने ऍक्च्युली बांधलं पाहिजे पोट जर व्हजायनल डिलिव्हरी झाली तर खूप चांगलं, म्हणजे वात कमी होतो. कळलं, जागा कमी होत, म्हणजे लगेचच्या लगेच बांधलं तर नक्कीच त्याच्यावर कंट्रोल होतो, टमी टक होते. करेक्ट. आणि बाळ दूध पिलं की दुसरं टमी टक, म्हणजे जे पोट जे लोकांचं वाढतं डिलिव्हरीच्या नंतर, शेप वगैरे बघून पण डिप्रेशन येतं, टेन्शन होतं. तर ते सगळं काही त्याच्यावर वर्कआउट होऊ शकतं जर तुम्ही व्यवस्थितपणे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात. आणि जर आलं पोस्टपार्टम डिप्रेशन तरी पण काउन्सिलरकडे जा. असं नका विचार करू की बघू नंतर हे करू, लगेच तुम्ही अप्रोच करा. एक्सपर्ट आजकाल किती आहेत आपल्याकडे, आजकाल ऑनलाईन मीडियममुळे असं पण नाही की तुम्हाला डायरेक्ट जायचं, ऑनलाईन कन्सल्टेशन घ्या. आणि आजकाल आहेत रिसोर्सेस अवेलेबल. पूर्वी विचार पडायचा की कोणाकडे जावं, नव्हतं. आजकाल आहे अवेअरनेस त्या प्रकारचं, पूर्वी नव्हतं. वंडरफुल, ग्रेट. थँक्यू सो मच डॉक्टर, एवढी सुंदर माहिती दिली आणि इतकी महत्वाची माहिती दिलीत तुम्ही. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सारिका फॉर डुईंग दिस.